येणाऱ्या 8 तारखेला अक्कासाहेबांच्या जयंतीनिमित्त आपण कारखाना संलग्न आणि नर्गिस दत्ता मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटल सोबत घेऊन कॅन्सर शिबिर हा आपण आयोजित करत आहोत. आपल्याकडे ग्रामीण भागातील महिलांना कॅन्सर म्हटले की भीती वाटते. त्यासाठी ते तपासणीलाही जात नाहीत. तपासणीला गेलं तर डॉक्टर काय सांगतील याची भीती, कॅन्सर डिटेक्ट झाला तर खर्चाची भीती. यामुळे ग्रामीण भागातील महिला किंवा ग्रामीण भागातील जनता हे कॅन्सरची तपासणी करण्यासाठी टाळाटाळ करत असतात. मात्र टाळाटाळ केल्याने कॅन्सर बळावर जाऊन वेळप्रसंगी मृत्यूही ओढावू शकतो. महिलांची भीती दूर व्हावी या उद्देशाने सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखाना, सयाजीराजे मित्र मंडळ आणि नर्गिस दत्त कॅन्सर हॉस्पिटल बार्शी यांच्या संयुक्त विद्यमाने अकलूज येथे दिनांक 8 ऑगस्ट 2026 रोजी महिलांचे मोफत कॅन्सर शिबिर आयोजित केले आहे. यामध्ये छातीचा आणि गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर तपासणीचे शिबिर होणार आहे, पार पडणार आहे. याविषयी सांगताना सयाजीराजे मोहिते पाटील यांनी कॅन्सरची कारणे, लक्षणे आणि त्यावरील उपाय आणि उपाय जर लवकर नाही केला तर काय होऊ शकते याची विस्तृत माहिती दिली. येणाऱ्या 8 तारखेला अक्कासाहेबांच्या जयंतीनिमित्त आपण कारखाना संलग्न आणि नर्गिस दत्ता मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटल ह्यांना सोबत घेऊन कॅन्सर शिबिर हा आपण आयोजित करत आहोत. आणि आपलं कॅन्सर शिबिर हा मेनली सर्व लेडीजसाठी असणार आहे. कारण की आज जर आपण बघितलं तर त्याचे मुख्य 3 कारण आहेत. पहिलं की ग्रामीण भागातच का? कारण की ग्रामीण भागात या गोष्टीची भीती, या 2-3 गोष्टीची भीती सर्वात जास्त आहे. यात पहिली गोष्ट की या 2 गोष्टीचे उपचार केले जातात, सर्व्हायकल कॅन्सर आणि ब्रेस्ट कॅन्सर. याच्यामध्ये डॉक्टर आपल्याला जास्त डिटेलमध्ये सांगतीलच. पण ह्या 2 गोष्टीचा उपचार करत असताना जी भीती आहे, पहिली भीती की दाखवलं तर काय होईल? दाखवलं तर एक आजार सापडेल. दुसरी गोष्ट दाखवल्यानंतर त्याचं टेस्ट करणं, त्या टेस्ट केल्यानंतर त्या टेस्टचं आणि तिसरा म्हणजे खर्चाची भीती. आज सर्व्हायकल कॅन्सरसाठी आपण एच-पी-व्ही टेस्ट केला जातो. एच-पी-व्ही टेस्ट आता जर आपण बघितलं तर ती 1500 ते 3000 पर्यंत त्याचा खर्च नुसतं एका टेस्टवरती येतो. आणि जो ब्रेस्ट कॅन्सर आहे, त्या ब्रेस्ट कॅन्सरचं जर नुसतं टेस्ट करायचं म्हटले साधे, तर त्याचं मोमोग्राफी म्हणून येते. त्या मोमोग्राफीसाठी 2000 ते ₹2500 या एका टेस्टसाठी ह्याचा खर्च होत राहतो. तर आपण नर्गिस दत्ता मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटल सोबत मिळून आपण कोणी यात आढळलं तर ह्याचा सर्व जो टेस्ट असणार आहेत व टेस्ट नंतर जे पुढचं काय त्याचा खर्च असू शकतो, तो आपण पूर्ण फ्रीमध्ये आपण करून देणार आहोत. आणि सर्वात दुसरी मोठी गोष्ट की आत्तापर्यंत दरवर्षी भारतात, हा देशाचा तर वेगळाच आकडा आहे, पण भारतात 18% टू 20% म्हणजे 1,00,000 मी आता तुम्हाला एक वाचून दाखवतो. 1,00,000 केसेस आपल्या भारत देशात निदान होतात. दरवर्षी एवढ्या रेटनी केसेस आपल्या समोर येतात. आणि हा वर्षभराचा काढायला गेला तर वेगळंच आहे. आणि ह्याचं अजूनपर्यंत जी माहिती पोहोचली पाहिजे ती माहिती अजून चांगल्या प्रकारे पोहोचल्या गेलेली नाही आहे. तर ह्या 2-3 गोष्टी आहेत त्याच्यामुळे आपण हे शिबिर आयोजित केलं गेलेलं आहे. अजून एक बोलायचं आहे की हा कॅन्सर अशी गोष्ट आहे की ह्याचा क्युअर पटकन होऊ शकतो जर पहिल्या स्टेजमध्ये आपण त्याला पकडलं गेलं तर. जर हे 3rd स्टेजला गेलं तर डॉक्टरांचे पण हात बांधल्या जातात. डॉक्टरांना सुद्धा यात काय करता येत नाही. आणि ते खूप लास्ट स्टेजलाच कळतं. तर जिजामाता कन्या प्रशालामध्ये 8 तारखेला हे शिबिर सुरू होणार आहे आणि हे शिबिर 1 दिवसाचं असणार आहे. एका दिवसात. आणि आपण सगळे रजिस्टर करणार आहोत. ज्यांनाही संपर्क करायचा आहे आपण नंबर देणार आहोत आणि नंबर देऊन त्याच्यावरती आपण रजिस्टर करणार आहोत. कारण की एका टेस्टला करण्यासाठी एका पेशंटला 5 ते 10 मिनिटं जातात आणि सगळं प्रायव्हेट असणार आहे. ज्याच्यामध्ये सगळ्या महिला डॉक्टर असणार आहेत, नर्स असणार आहेत आणि ते पूर्णपैकी शिबिर जे आहे त्याच्यामध्ये नर्गिस दत्ता मेमोरियल हॉस्पिटलचा पूर्ण सहभाग याच्यात असणार आहे.
एज लिमिट 30 पासून जरी असेल चालते, पण आपण सांगितलं जातं की 35 पासून व्हावं. 10 वाजता सुरू होणार आहे. 10 ते 3 वाजेपर्यंत हे शिबिर चालणार आहे. आणि आपण रजिस्टर तर करतच आहोत, पण कोणाला जरी काही अडचण असेल डायरेक्टली येऊन दाखवायचं असेल, तर ते पण आपण 10 ते 3 मध्ये येऊन दाखवू शकतो. तर 300 पर्यंत आपण पेशंट आपण एका दिवसात घेऊ शकतो. आणि आज जो मी खर्च सांगितलाय हा 2500 ते 3000 रुपये, हा फक्त ग्रामीण भागातला सांगतोय. पुण्यात वगैरे करायचं म्हटलं तर 5-6 हजाराच्या पेक्षा खाली नाही. प्राथमिक लक्षणामध्ये जर बघितलं तर आपण बेसिक 2 कॅन्सरचं आता महिलांमध्ये जास्त प्रमाण जे आहे, की ब्रेस्ट कॅन्सर आणि सर्व्हायकल कॅन्सर. सर्व्हायकल म्हणजे गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर. तर हे आता सध्या महिलांमध्ये आपण सर्व्हे केला तर ह्या 2 कॅन्सरचं प्रमाण जास्त आहे. आता ब्रेस्ट कॅन्सर जे आहे छातीच्या गाठीचा जो आहे, तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं लक्षण म्हणजे की त्या महिलांनी स्वतः लक्ष देताना आपल्या जी ब्रेस्टची साईज आहे किंवा जो आकार आहे, त्याच्यात पहिली गोष्ट म्हणजे बदल घडतो. दुसरी गोष्ट म्हणजे काय आहे, की तिथं वरच्या भागाला एखादी गाठ जाणवते. आता गाठ ह्याच्यात पण 2 वेगवेगळे प्रकार असतात. ती गाठ एकदम कडक म्हणजे दगड कसा असतो आपल्याकडे दगड मोठा, घट्ट, तशा प्रकारची गाठ जाणवत असेल तर ती गाठ हालचाल होत नाही तिची. एका ठिकाणी फिक्स असते. ह्या 2 हे जे आणि स्तनातून जे निप्पल असतं त्याच्यामधून कधी-कधी आपण दूध जसं येतं तसं लिकेज होत राहतं. स्त्राव जातो. म्हणजे असे जे लक्षणं जर सापडली तर ती ब्रेस्ट कॅन्सरची आहे. आपल्याला प्रायमरी टेस्ट करावी लागते. त्यात आपण ते मॅमोग्राफी म्हणून टेस्ट करतो. आता जी टेस्ट सांगितली, की त्या टेस्टला मिनिमम 2000 ते 2500 पर्यंत खर्च येतो प्रायव्हेट ह्याच्यात. तर आपण शिबिराच्या मार्गाने हे मान्यतेनं जर आपल्याला काही तसे पेशंट सापडले, महिला पेशंट सापडले, की त्यांना मॅमोग्राफी टेस्ट करायची गरज आहे. तर ती टेस्ट आपण बार्शीच्या हॉस्पिटलमध्ये जर ते पेशंट गेलं, तर त्या ठिकाणी ती टेस्टसुद्धा आपण फ्रीमध्ये करून होणार आहे त्यांची. ही पहिली गोष्ट. तर दुसरा जो राहतोय कॅन्सर तो राहतोय गर्भाशयाच्या मुखाचा म्हणजे सर्व्हायकल कॅन्सर. त्याला आपण सीए सर्व्हिस म्हणतो. तर त्याच्यामध्ये त्याची लक्षणं काय आहे, की वारंवार महिलांच्या अंगावरनं पांढरं जाणे हा प्रकार असतो. आपण बघतो बऱ्याच म्हणजे घरात प्रत्येकाच्या लेडीज होतो म्हणजे तोच असेल असं नाही, पण बरेच इन्फेक्शनचे चान्सेस असतात. ते वारंवार जर होत असेल तर ते एक पहिलं. दुसरं मासिक पाळीनंतर जास्त दिवस रक्तस्राव होणे. हे एक दुसरं महत्त्वाचं कारण आहे. तर ह्या प्रकारची जर लक्षणं कोणाला आपण आलेल्या पेशंटला जर सापडली असतील, तर त्यांना आपण ते पुढचे जे टेस्ट आहेत, तर सर्व्हायकल कॅन्सरसाठी आपण पॅप स्मेअर टेस्ट म्हणून करतो. त्यासाठी स्पेशल लेडीज तिथलं सायटॉलॉजी डिपार्टमेंट येणार आहे, ते करणार आहेत. त्याचा रिझल्ट लगेच त्यांना समजतो. त्या टेस्टमध्ये जर त्या पॉझिटिव्ह सापडल्या, तर पुढचं जी काही ट्रीटमेंट करायची असेल, त्यासाठी आपण बार्शी हॉस्पिटलला त्यांना शिफ्ट करून तिथे ते काय लागेल ती योग्य ती ट्रीटमेंट मोफत इलाज होऊन जाईल त्यांना. पण हे प्रायमरी जे आहे किंवा प्राथमिक ज्या टेस्ट आहेत, त्या टेस्ट होणं आपल्या भागात म्हणजे आपल्या भागात सगळ्या सुविधा आहेत. आपलं मेडिकल हब पण चांगला आहे. पण ग्रामीण भागातल्या महिला घाबरतात, की मला अंगावरचं जातंय, मग ते उगाच मी दाखवलं आणि हे कुठेतरी चर्चेतनं किंवा असं आपण आता व्हिडिओज बघतो YouTubeला ह्याच्यातनं माहितीतनं त्यांना कुठनं तरी कळलं असतं, असं झालं की असं होतं. ते महिला ग्रामीण भागातल्या काय करतात, "अरे मी टेस्ट करायला गेले आणि मला जर तसं काही निदान झालं तर मग ते पुढच्या गोष्टीला घाबरत बसतात." त्यांच्यात हा अवेअरनेस येत नाही की बाबा आपण ही टेस्ट केली आणि जर लवकरच्या स्टेजला सापडलं तर त्याचा योग्य तो उपचार होऊन मी 100% बरी होईल. हे डोक्यात नाही आता काय होतं की पुढची भीती जी मनात आहे, त्या भीतीमुळं त्या महिला हॉस्पिटलला जायचं नाही किंवा ह्या टेस्ट करायच्या नाहीत असा प्रकार होतो. तर आपण ह्या अक्कासाहेबांच्या जयंतीनिमित्त ग्रामीण भागातील जी मनातील लोकांची किंवा महिलांची भीती आहे, ती घालवण्यासाठी आणि जर कोणाला तसा त्रास नसावा, आम्ही तर म्हणतो नसावा, पण जरी चुकून कोणाला असेल, तर तो लवकरात लवकर निदर्शनास यावा आणि त्याचं योग्य ते औषधोपचार होऊन ती महिला तिचं पुढचं आयुष्य चांगले जावं. ह्या सगळ्या हेतूनं या शिबिराचं आयोजन केलेलं आहे. आता ह्याची नाव नोंदणी कधी करायची आणि कोणाकडे करायची आणि कशी करायची? नाव नोंदणी आणि त्याचा जो फॉर्मॅट आहे उद्या संध्याकाळपर्यंत सगळा डिस्प्ले होऊन जाईल. तुम्हाला सर्वांना मिळेल. तुम्ही सर्व पण हे करू शकता. त्याच्या संदर्भात गावात अकलूजमध्ये 10 ते 15 ठिकाणी फ्लेक्स लावले जाणार आहेत. त्याच्यावर ज्यांच्याकडे नाव नोंदणी करायची त्यांचे नाव, नंबर हे सगळं येणार आहे. आणि आपण सोशल मीडियावर ते तुम्हाला मिळाल्यानंतर सोशल मीडियावर पण त्याची पब्लिसिटी करावी, जेणेकरून जास्तीत जास्त रुग्णांना याचा लाभ होईल. त्याच्यावर सांगतो अजून एक गोष्ट अशी, की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर हा आपण सारखं बोलत चालतो. आताचं कॅन्सरचं जेवढी मला माहिती आहे त्याच्यावरती मी सांगू शकतो, की ते सेल्स जे असतात ते सेल्स अनकंट्रोलेबली आपल्या आहे ना, आपले सेल्स असतात ते वाढत जातात. थांबत नाहीत. तर वाढत गेल्यानंतर तो एकच अशी गोष्ट आहे, की लिव्हर खराब झालं तुम्ही त्याचं ट्रान्सप्लांट करू शकता. हार्ट काय झालं तर त्याला हार्टला तुम्ही करू शकता. पण सेल्स एवढ्या आतमध्ये आहेत, की जर सेल्स कंट्रोलेबली असं बाहेर आपल्या जात राहिले, वाढत राहिले, तर त्याच्यानंतर त्याला थांबवणं खूप अवघड होत जातं आणि ते आपली बॉडी आतनं घालतं.
आणि हे जर गाठीचा विषय आहे, की मी म्हणतो, की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर म्हणजे जरी निघालं तर उलटं त्यांच्या मनाला शांतता राहील, की ठीक आहे आपण दाखवलं काही निघालं नाही, इथून पुढे आपल्याला काय खर्च लागणार नाही. तर ते समजून निदान व्हायला पाहिजे. व्हायला पाहिजे. जर ते तसं समजून, की नाही वेगळी गाठ असू शकते म्हणून जर घरी बसलो आणि परत जर पुढे जाऊन निघालं, तर खूप वेळ गेलेली असती. सेकंड, थर्ड स्टेज म्हणजे तो डॉक्टर तिथून पुढे काही करू शकत नाही. असे खूप रेअर केसेस आहेत, जिथं पेशंट्स वाचतात, तिथून सर्व्हाइव्ह करून बाहेर येतात. आज पूर्ण देशच नाही, पण वर्ल्डच्या स्टेजवरती पूर्ण जगभरात ह्याच्यावरती मोठे कॅम्पेन्स चालतात. तर ही पण माहिती वाढली पाहिजे, ही माहिती सगळ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे म्हणून हा कॅम्प घेणं सर्वात जास्त गरजेचा होता. आणि अक्कासाहेबांच्या जयंतीपेक्षा मोठा अजून दिवस कोणचा असू शकतो किंवा अनुचित्य कोणचा असू शकतो हा कॅन्सरचा कॅम्प घेण्यासाठी. आपल्या देशामध्ये किती टक्के प्रमाणात महिला आहेत? आता सध्या आपल्या देशामध्ये बघा तुम्ही ह्याचा जर घेतला ब्रेस्टचं आहे 28% पर्यंत आणि सर्व्हायकल जो आहे CS सर्व्हिसचा तो 18 ते 20% पर्यंत. म्हणजे मृत्यूचे प्रमाण किती आहे? मृत्यूचं प्रमाण म्हणजे कसं आहे, की जर तुमचं अर्ली डिटेक्शन झालं, तर तुम्हाला 100% क्युअर आहे दोन्हीला पण. 100% क्युअर दोन्हीला पण. पण अर्ली डिटेक्शन सगळ्यात महत्त्वाचं. त्यासाठी हे सगळे कॅम्प ॲक्चुअली ऑर्गनाइज केले पाहिजेत. आणि नुसतं कॅम्प झाल्यानंतर आपली जबाबदारी नाही संपणार आहे. तिथून पुढे पाठपुरावा करणं, किती किती जणांना निघाल्यामधनं किती जण त्यातनं क्युअर झाले, किती जणांचं पुढे जाऊन किती महिन्यात झालं, हे सर्व गोष्टींवरती पण आपलं लक्ष असणार आहे. तुमची इम्युनिटी चांगली असेल आणि तुम्ही समजा लाईफ तुमचं एक रेग्युलर नॉर्मल लाईफ जगत असाल, तर कधी-कधी लाईफ एक्सटेंड पण होतं. असं पण आहे. पण ते ज्या त्या पेशंटची प्रतिकारशक्ती आणि मानसिक शक्ती या 2 गोष्टीवर राहतं. आणि 30 नंतर इम्युन सिस्टम 30-35 नंतर इम्युन सिस्टम मेटाबॉलिझम हे सगळं स्लो होत जातं. म्हणजे बॉडी स्लोली सगळं काम हळू करायला लागते. मग इम्युन सिस्टम पण जेवढं तुम्ही वयाने मोठं होत जाचाल तेवढं ते डॅमेजच करत जाणार. आणि त्यात जर कॅन्सर असेल, तर ते तर सगळ्यात जास्त बॉडीला अफेक्ट पटकन करतं. असं आहे. तर त्यामुळेच आपण हे सांगितलेलं आहे, की ते 30 ते 35 पासूनच पुढे दिसायला सुरुवात होते. जास्त करून प्रमाण आहे त्याच्यात. बऱ्याच महिला काय करतात की शरीराकडे दुर्लक्ष करतात. म्हणून सर्व महिलांनी अवेअरनेस घ्यावा त्याच्यासाठी शिबिर ठेवले आपण की त्यांना कळावं नक्की काय असतं, लक्षणं काय असतात आणि आपण किती काळजी घेतली पाहिजे. जरी हाताला गाठ लागली तर ती असू देत, चरबीची असू देत किंवा दुसरी काय असू देत, दुधाची गाठ असू देत किंवा मग कॅन्सरची, त्याचं निदान झालं पाहिजे आणि त्या महिलेचं हे झालं पाहिजे. महिलांनी स्वतःच्या शरीराकडे लक्ष पण दिलं पाहिजे आणि एक 5 वर्षातून एकदा तरी ह्या टेस्ट त्यांनी कराव्यात आणि त्याचाच अवेअरनेस यावं म्हणून हे शिबिर घेतलं जाते.